अलीकडच्या काळात भारतात केस गळतीची एक मोठी समस्या असली तरी त्यामध्ये वेगवेगळी कारणं असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 गावात मात्र केस गळतीची अजब गजब समस्या निर्माण झाल्याचं पुढे येत आहे. कारण इथल्या लोकांचं अचानकच टक्कल पडतंय. आता नेमकं टक्कल कशामुळे पडतंय हा प्रश्न उपस्थित होतोय. तर टक्कल पडण्यामागं दुसरं तिसरं कारण नाही तर एक व्हायरस असल्याचं बोलल्या जात आहे. या व्हायरसमुळे अवघ्या 3 दिवसातच टक्कल पडत असल्यानं साहजिकच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बुलढाण्यातल्या शेगाव मधील काही गावात ही गंभीर समस्या जाणवत असून राज्य सरकारचं याकडे दुर्लक्ष झालंय अशी चर्चा आहे. आता नेमका कोणता आहे हा व्हायरस, त्याची लक्षणं काय आहेत, सर्वेक्षणामध्ये रिपोर्ट काय म्हणतायत, एकंदरीतच काय आहे हे अजब गजब प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी. चीनमध्ये HMPV विषाणूमुळे हाहाकार माजल्यानंतर भारत देखील विषाणूला तोंड देण्यासाठी सज्ज झालाय. महाराष्ट्रात देखील रुग्ण सापडल्यानंतर राज्य सरकारही अलर्ट मोडवर आला असून टास्क फोर्सची स्थापनाही केली गेली आहे. पण या सगळ्यांमध्ये बुलढाण्यात मात्र वेगळ्याच व्हायरसनं दहशत निर्माण केली आहे. अगदी काही दिवसातच 50 ते 60 लोकांना टक्कल पडलं असल्याचं कळतंय आणि यात वाढ होत चालली आहे. या व्हायरसचा परिणाम म्हणजे नागरिकांच्या डोक्याला आधी खाज सुटते, त्यानंतर केस गळायला सुरुवात होते आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा काही दिवसातच टक्कल पडतं असं बोलल्या जात आहे. आता यामध्ये काही डॉक्टर असं देखील सांगतायत की जे लोक शॅम्पू वापरतात त्या लोकांचं टक्कल पडतं. पण या डॉक्टरांचं हे मत साफ खोटं असल्याचं बोलल्या जात आहे. कारण ज्या लोकांनी कधीच शॅम्पू वापरला नाही अशा लोकांचे हे अचानक केस गळती झाली असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये बोंडगाव, हिंगणा, कालवड सह 3 गावात टक्कल पडतंय. आता या 3 गावात जवळपास 60हून अधिक व्यक्तींची अचानक केस गळती झाली आहे आणि यामध्ये झपाट्याने वाढ होते. बरं, याचा प्रभाव केवळ पुरुषांवरच आहे असं नाहीये, तर यामध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजेच महिलांचंही टक्कल पडतंय. अर्थात यामध्ये लोकांमध्ये भीती पसरल्यानंतर आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा जिल्हा असल्यानं तात्काळ सर्व्हेचे आदेश देण्यात आले असून नमुने घेऊन यावर खुलासा करा असं सांगण्यात आलं असल्याची चर्चा आहे. त्यानुसार तालुका आरोग्य प्रशासनानं सर्वेक्षण केलं असून पाण्याचे नमुने घेण्यात आले. तालुका आरोग्य विभागाकडून जिल्हा 7 रोग अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना या प्रकाराबाबत कळवण्यात आलं असलं तरी हा नेमका प्रकार कशामुळे घडतोय याचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं बोलल्या जात आहे. या व्हायरसची कुटुंबाच्या कुटुंब बळी ठरतायत. अगोदर डोके खाजवणं, नंतर सरळ केस हाती येतं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्यानं नेमकं काय करावं हेही स्थानिक लोकांना समजत नाहीये. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे आम्ही पण आश्चर्यचकित झालेलो आहोत अशी भावना आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील व्यक्त करत असल्यानं यावर नेमके उपचार काय घ्यावेत, काळजी कशी घ्यावी हे कोणाच्याच लक्षात येत नसल्यानं अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचं कारण समजलं नसल्यानं काय काळजी घ्यावी, मुळात हा आजार संसर्गजन्य आहे की एखाद्या पदार्थाचा, पाण्याचा प्रभाव आहे हेही लक्षात येत नाहीये आणि त्यामुळे नेमकं कशापासून वाचायचं हेही समजत नाही. केवळ टक्कल पडणाऱ्यांच्या यादीमध्ये आपला नंबरही लागतो की काय याच भीतीने दिवस काढायचे असे चित्र पाहायला मिळतं. यामागे काही केमिकलचा वापर, दूषित पाणी, स्किन प्रॉब्लेम सारखे कारण असू शकतं का, की मग खरंच यामागे नवा व्हायरस असू शकतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा.